जे जे स्पोर्ट्स संघ, जे जे स्पोर्ट्सचे ओनर आले रॉड्रिक्स येथे येताना दिसत आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. वेलकम. मात्र चला जरा लवकर होईल या गोष्टीकडे लक्ष घाला. चांगला संघ आहे जे जे स्पोर्ट्सचा. अप्रतिम खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. स्वतः वॅलेरी रॉड्रिक्स, त्यानंतर श्याम गुप्ताना तुम्ही पाहू शकता. अप्रतिम ऑलराऊंडर संतोष गोळे, एक अफलातून ओपनर. त्यानंतर गणेश जाधव, जबरदस्त लेफ्ट हँड बॅटर. विकी शाह, अजून एक चांगला ऑलराऊंडर तुम्हाला पाहायला भेटेल. हर्षलान खोत, अजून एक चांगला ऑलराऊंडर आहे. बघा फक्त आता मी 5 मिनिटाचा अवधी देतोय. 5 मिनिटात ही मॅच चालू झाली पाहिजे प्लीज. काय बोलतो? अरे मला आणची बोलतोय बाबा. घरा काही चाललास, मॅच केला लायलास. काय केलं? सगळ्यांना बोलतो आम्ही, तुलाच नाही बोलत. अरे तुला काय प्रॉब्लेम आहे? खेळायला आलास खेळ. कोणाची? तुझं काय बघ हे सांगतोय मला. मी काय एकटा नाही पडलो.
तो लगेचच फ्रेंड्स 11 मिरॉट संघासमोर खेळणार आहे. वेळ लावली आम्ही, वेळ लावली आहे लक्षात घ्या. फक्त आणि फक्त 25 मिनिटांमध्ये ही 5 षटकं झाली पाहिजेत. चला दोन्ही संघाचा एक एक एक्स्ट्रा प्लेअर येऊ द्या. इथे टेनिस बॉल क्रिकेटचे सगळे नियम इथे अवेलेबल असतील. लक्षात घ्या, पहिल्या षटकाचं पॉवर प्ले असेल. एका षटकानंतर नंतरच्या 4 षटकात कंपल्सरी 4 खेळाडू तुमचे 30 सर्कलच्या आतमध्ये दिसले पाहिजे. विकेट किपर आणि एकूणच आपण बघतोय गोलंदाज वगळता, म्हणजे टोटल 6 30 सर्कलच्या आतमध्ये दिसले पाहिजेत. तर ऑनफिल्ड नियम आमचे सगळे अंपायर्स इथे तुमच्यापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर सामना सुरू होईल अशी अपेक्षा आहे. चला मॅच ऑन फायनली होते. ही चांगली सुतोवाच म्हणावा लागेल. विकिशा गोलंदाजी मार्कवर येतोय. आज कर्णधार म्हणून विकिशा कामगिरी बघतोय. लेट्स सी तो कुठे चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी करेल. एक अतिशय चांगला टॅलेंटेड क्रिकेटपटू आहे भाईंदरचा. लेफ्ट आर्म सीमर. इथे मात्र क्षेत्ररक्षण बघूया. उदय साडी समोर जाईल विकिशाला. थोडासा वेगळेपणा आणलाय. एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवलाय आणि त्यानंतर लॉंग ऑफ बाउंड्री जवळ एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर ठेवलाय. असं क्षेत्ररक्षण सजवलंय उदय साडी. चला आता वेळ जास्त दौडू नका. प्लीजचा कॉल द्या प्लीज अंपायर. आम्ही वेळ लावले 25 मिनिटांमध्ये. आय होप ही 5 षटकं संपतील. 11 वाजून 56 मिनिटं झालेले आहेत. विकी टू उदय. दॅट्स अ गुड शॉट. उदय पाटील पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत चौकार ठोकतोय. एक्स्ट्रा कव्हरला, डीप कव्हरला सॉरी, आणि अफलातून चौकार. पहिला चेंडू पाहिलं स्लाइटली आउटसाइड ऑफ स्टंप जात होता. त्याला व्यवस्थित आपल्या बॅटचा ब्लेड ओपन करून ड्राइव्ह केलाय. गुड शॉट. 4 धावा. Baby, calm down, calm down. Yo, this your body, you put in my heart for lockdown, oh lockdown. Yo, you sweet life, phantom, phantom. If I tell you say I love you, no day for me, young girl, oh young girl. No tell me no, 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 oh, 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 oh. जी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय आणि चेंडू एवढ्या लांब गेलाय की तो यायला देखील काही अवधी गेलाय. उदय पाडेल पहिल्या चेंडूवर अफलातून स्टार्ट करतोय. तिथे जश 11 नवघर संघासाठी एक नवीन नाव नवघर संघाचं. त्यानंतर एक नवीन जर्सी देखील आपल्याला पाहायला मिळते टीम नवघरची. एक चेंडू 4 धावा. नेक्स्ट बॉल विकी. यावेळेला लॉफ्ट केलाय. चेंडू जास्त वेळ हवेत आहे. गणेश जाधव नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार काही अंशी दूर पडलाय सीमारेषेच्या. 2 चेंडूत आक्रमक सुरुवात. दॅट्स उदय पाटील फॉर यू. डीजे वाजणार. दुश्मन की हमने हिफाजत की थँक यू डीजे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग उदय पाटीलची. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार कव्हर रिजन मध्ये आणि आता लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार. 2 चेंडू 10 धावा. आक्रमकता काय असते उदयने 2 चेंडू दाखवल्या. त्यामुळे लगेच खळबळ माजले जे स्पोर्ट्सच्या गोटामध्ये, कारण उदयला रोखावा लागेल. ते विकिशा आता मात्र थोडासा अँगल आपला चेंज करतोय. अगोदर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट होता, आता यावेळेला लेफ्ट आर्म राउंड द विकेट. बघायचंय तो कशा पद्धतीने इथे चॅलेंज उपस्थित करतोय उदय समोर. शॉर्ट बॉल इथे मात्र लेफ्ट करायचा होता. शेवटच्या क्षणी चेंडू ऑन द बॉडी येतोय, त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव येईल. थोडंसं हायचं वाटेल इथे विकीला. मात्र चांगलं कॉन्टेस्ट रंगेल. दोन्ही संघ अफलातून आहेत या मीरा भाईंदर परिसरातील. ताकद आहे
जे जे स्पोर्ट्स संघामध्ये देखील, कारण बॅटिंग लाईनअप बघितली तर भरपूर मोठी आहे. गणेश जाधव, संतोष गोळे, मेहुल गुप्ता यांना तुम्ही पाहू शकता, पराग पाठारे, श्याम गुप्ता, भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा स्टायलिश ड्राईव्ह बघायला मिळतोय. व्हॅली आहेत तिथे, एकही धाव मिळणार नाहीये. थोडंसं थांबवत आहेत आदित्य तिथे की येस उदय, आतापर्यंत 2 चेंडू मध्ये चांगलं काम झालंय, त्यानंतर 2 चेंडू निर्धाव येत आहेत. तो कमबॅक झाला इथे, ते म्हणजे विकी शहाचा. मात्र पहिल्या षटकात आतापर्यंत 10 धावा, 1 चौकार 1 षटकार. नेक्स्ट बॉल, विकी टू उदय, पॅव्हलियन एंड कडून. गुड ऑन ड्राईव्ह, अतिशय चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगला फटका, मात्र का कॉर्नर रिजन मध्ये आपण बघतोय निश्चितच श्याम गुप्ता उभा आहे. 1 धाव तिथे सिंगल कन्वर्ट होते आणि उदय स्वतःला पुढे सरकवतोय आणि संघाला सुद्धा पुढे सरकवतोय. पहिल्या 5 चेंडू मध्ये आले तर तब्बल 11 धावा. आदित्य शेट्टी स्ट्राईक एंडला पहिल्यांदा सामोरं जाईल या स्पर्धेमध्ये. विकी शाह, हे देखील कॉन्टेस्ट बघायला आवडेल. 2 चांगले खेळाडू आमने सामने. एवढा चेंडू खाली राहिलाय, फसेल आणि इथे गडी बाद. आदित्य शेट्टी बरोबर मध्यावर सापडलाय, चेंडू खाली राहिलाय आणि हीच एक गोष्ट आदित्यला पॅव्हलियन बॉक्स मध्ये घेऊन येते आहे. हा चेंडू अचानक पद्धतीने खाली राहिला आणि इथे खळबळ माजले. पहिल्या 2 चेंडूवर बॅटल जिंकलं होतं उदयनं, मात्र नंतरच्या 4 चेंडूनं विकी शाहनं कमबॅक दिलाय, तो म्हणजे जे जे स्पोर्ट्सला. वॉट अ बॉलर, अप्रतिम गोलंदाजी. आणि असं वाटलं की या षटकात जवळजवळ 18 ते 20 धावा येतील, मात्र विकी शहानं एक मोठा ब्रेक दिलाय आणि एक अतिशय चांगला ब्रेक दिल्यामुळे इथे परतावं लागते, ते म्हणजे आदित्य शेट्टीला. हा दिशेने हाईटची अपेक्षा केली होती, मात्र ती हाईट मिळाली नाहीये आणि परतलाय भरपूर लवकर. 0वर बाद होऊन परतलाय. पहिला धक्का टीम जश 11 नवगड संघाला. तुम्हें जो पठान मेरी जान महफिल ही लुट जाए, दे दे जो जुबान मेरी जान उस पे मर मिट जाए. तुम्हें जो पठान मेरी जान महफिल ही लुट जाए, दे दे जो जुबान मेरी जान उस पे मर मिट जाए. थँक्यू डीजे. पहिले षटक संपलंय, धाव संख्या 11, गडी बाद 1. तुषार, मला वाटतं या एकूणच मालिकेमध्ये अशी गोष्ट आपण बऱ्याच वेळा बघितली, आतापर्यंत 3 वेळा ही गोष्ट बघतोय की धाव संख्या 11 आहे, गडी 1 बाद झालाय आणि 1 षटक संपलंय. आतापर्यंत ही 3री वेळ आहे की या मालिकेत अशी गोष्ट घडली आहे. नवीन गोलंदाज आय थिंक सुनील येतोय. येस, एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे भाईंदर संघाचा. तो गोलंदाजी मार्कवर येतोय. त्याच्या समोर आव्हान असेल ते म्हणजे उदयचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश उतरलाय. अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू योगेश, डावखुरा कलात्मक खेळाडू. आदित्य शेट्टी 0वर परतलाय. मोठा धक्का टीम जश 11 नवगड संघाला. मात्र बॅटिंग लाईनअप मोठी आहे आज. जश 11 नवगड संघ जर बघितला तर निश्चितच बरेच खेळाडू अवेलेबल आहेत. मला वाटतं सगळेच खेळाडू अवेलेबल आहेत. अक्षय सोनी यायचा बाकी आहे, त्यानंतर सनी पटेल यायचा बाकी आहे, अक्षय पाटील सुद्धा आज अवेलेबल आहेत. त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. म्हणूनच कदाचित काय की उदय आणि आदित्य शेट्टीनं दोघांनी स्वतःला प्रमोट केलंय. एरवी बऱ्याचदा अक्षय सोनी आणि अक्षय पाटील आपण पाहू शकतो की ओपन करत असतात, मात्र या मैदानाचा एकूणच झोत बघून कदाचित एक षटक संपलंय, धाव संख्या 11. सुनील टू उदय पाडेल. स्टिअर केलाय इथे क्षेत्ररक्षक आहे, कदाचित धोका होईल की काय, नाहीये. मेहुलनं अगोदर स्टंप आपल्या बॉडीने पाडून टाकलाय, त्यामुळे इथे कोणताही धोका नाहीये. तो म्हणजे योगेशला चांगला कॉल होता योगेशचा आणि निश्चितच 1 धाव इथे पूर्ण होते. धाव संख्या 12.
थोड्याच वेळात आर के मोरवाचा संघ देखील इथे उपस्थित होताना दिसेल. नंतरचे 4 संघ जर बघायचे झाले तर आर के मोरवा वर्सेस डिफेंडर बॉईज, त्यानंतर अमू 11 वर्सेस JSR उत्तन असे 4 संघ सेकंड हाफ मध्ये तुम्हाला खेळताना दिसतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. त्यानंतर आता आपण बघतोय या 38च्या सलकच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही पंच, एका बाजूला अशोक राऊत आहेत तर दुसऱ्या बाजूला महेंद्र पाडल. हे 2 पंच काल दत्ता ठाकूर यांना देखील तुम्ही पंच म्हणून पाहिलं. शिंपोली गावातील एक रत्न अप्रतिम क्रिकेटपटू. योगेश डावखुरा बॅटर आहे. जास्त वेळ जातोय प्लीज. यावेळेला हा फटका अतिशय चांगला आहे, मात्र किती धावा देऊन जाणार. 1 धाव कंप्लीट. चांगला थ्रो येते डीप मधून. सॅम हरीश आपल्याला पाहायला मिळत आहे तिथे. अजून एक चांगला खेळाडू JJ स्पोर्ट्स भाईंदर टीमचा. 1 धाव तिथे योगेशच्या खात्यामध्ये आणि संघाच्या खात्यामध्ये देखील जाते. धाव संख्या 13. पहिले 2 फटके आले, एक चौकार एक षटकार. त्यानंतर भाईंदर संघाने इथे ब्रेक दिलाय. इथे डाव उजवं वर जाऊन पोहोचली आहे. 19 लॉस ऑफ 1 विकेट. आदित्य शेट्टी 0 परतलाय. मात्र उदय सामन्याची सगळी सूत्र जयशिलेवन नगर संघासाठी आपल्या हातात घेतोय. सुनील साइड चेंज करतोय. यावेळी आपण एकदा बॅक फुटवर गेलेत. अर्सलान खोत आहे. धोका होईल का? नाही. चांगला थ्रो होता, मात्र इथे कौतुक करीन ते म्हणजे योगेश भरपूर लवकर या कॉलला त्यांनी रिॲक्ट केलंय आणि 1 धाव इथे पूर्ण करतायत. धाव संख्या 20. उदय पाडेल आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार 19 धावा नाबाद. संघाची धाव संख्या आहे ती 20 आणि उदय 19 धावांवर नाबाद खेळतोय. तर एका धावेवर योगेश खेळतोय. अजूनपर्यंत एकही अवांतर धाव कन्सिडर केलेली नाहीये JJ स्पोर्ट टीमनं. गुड बॉलिंग. सुनील व्हॉट ब्युटी. चेंज ऑफ पेस. यावेळेला चेंज ऑफ पेस होता. आपल्या फिंगरला रोल केलाय. गुड बॉलिंग बाय सुनील. अतिशय चांगलं षटक म्हणेन मी. पहिल्या षटकात 11 धावा, या षटकात 9 धावा आल्या. 1 षटकार जरूर आला, मात्र तरी देखील टेनिस बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर हे अप्रतिम षटक म्हणावं लागेल. विल बोल्ड. 2 षटकं संपलेली आहेत. धाव संख्या झाली ती म्हणजे 20. सरासरी जर बघितली तर पहिल्या षटकात 11 धावांची होती. दुसऱ्या षटकात दरम्यान ती दिसते ती म्हणजे 10. इथून पुढे अजून 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सामन्यातील, या इनिंग मधील. आणि या इनिंग मध्ये जर अजून पुढे सरकायचं असेल तर एक विचार करायचा झाला तर अजून 10च्या सरासरीने जरी पुढे सरकले तर 50 धावा तुषार आपल्याला दिसू शकतील आणि त्या कदाचित घातक देखील ठरू शकतील. मात्र या एकूणच मालिकेचा उच्चांक जर बघितला तर तो 72 धावांचा आहे. 73 धावा या विजयासाठी ठेवल्या होत्या, त्या म्हणजे JR स्पोर्ट दहिसर संघानं जॉली बॉईज मुंब्रा या संघाच्या दरम्यान. त्यामुळे किती धावा इथे नवगर संघ अपेक्षित करत असेल? 50, 60 की त्याच्या पलीकडे? उदय पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल. आता मात्र चांगलं चॅलेंज आहे कारण श्याम आलाय. श्याम गुप्ता एक अफलातून अष्टपैलू खेळाडू, बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये आयकॉन म्हणून ज्याची निवड होते तो गोलंदाज. श्याम वर्सेस उदय पाटील. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आणि ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक अशी गणित आहेत. श्याम टू उदय. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. हा जेल इथे होणार का? वॅलिड रॉड्रिक जेल खाली आहेत. कठीण झालाय जेल. मात्र उदयला कदाचित ही संधी. 2 धावा कंप्लीट झाले. 3ऱ्या धावेसाठी हो ना सुरू आहे. मात्र ऍट द एंड सॅम हरीश लवकर आलाय. 2च धावा. मात्र जेल होणं गरजेचं होतं. संधी निर्माण केली होती श्याम गुप्तानं, कारण हा फटका खेळताना बॅटचा फ्लो जर बघितला तर ऑन साइडला होता आणि बॅटची टॉपेज लागल्या इथे.
मात्र हा झेल होऊ शकला नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खाली होता तिथे, मात्र व्यवस्थित चेंडूच्या रेषेत येऊ शकले नाहीयेत आणि हा झेल सुटतोय. एनिवे इथे जीवदान लाभतंय ती म्हणजे उदयला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले. 22. श्याम यावेळेला थोडीशी लाईन खराब दिसते. लेट्स सी द अंपायर डिसिजन. येस, वाईटचा इशारा आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू हा लीन झालाय आणि म्हणूनच पंचांनी तो वाईट करार केलाय. अवांतर धाव, पहिली अवांतर धावेची नोंद इथे होते आतापर्यंत या इनिंग मध्ये. धावसंख्या 23. यावेळेला अवाक्य चेंडू होता. इथे मात्र गणेश जाधव आहेत, सोडणार नाहीये. मगाशी उदयला संधी मिळाली जरूर, मात्र यावेळेला गणेश जाधव ती संधी देणार नाही आहेत. उदयला परतावं लागतंय. हा चेंडू जर बघितला तर स्लाइटली आउटसाइड डॉप स्टंप पिच केला होता. उदय मोठा फटका खेळू शकले असते, मात्र कदाचित बॅटच्या भरपूर वर हा चेंडू लागलाय आणि म्हणूनच हा फटका फसलाय. चांगला झेल टिपलाय गणेश जाधव ना डीप मिड विकेट मध्ये आणि अशा रीतीनं उदय सारखा एक मोठा मासा गळाला लागलाय. 11 चेंडू 21 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि तो बाद होऊन परतलाय. अक्षय सोनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मात्र हा महत्वपूर्ण ब्रेक थ्रू श्याम गुप्ताने मिळवून दिलाय. विकेट डाऊन. उदय बाद झालाय. 21 धावा जरूर केल्या त्यांनी. 2 षटकार दाखवले, 1 चौकार दाखवलाय. न्यू बॅटर अक्षय सोनी यंदाच्या वर्षात तो नक्कीच या हंगामात फॉर्मात दिसतोय. लेट्स सी अक्षय सोनी इथे काय करतोय. श्याम वर्सेस अक्षय, अजून एक चांगला कॉन्टेस्ट. फुल पिच डिलिव्हरी. ओ, बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता. श्यामनं प्रयत्न जरूर केला, मात्र चेंडू हातात सापडला नाहीये. कॉटन बॉलची चांगली संधी आली होती. वेल बॉल श्याम, अतिशय चांगली गोलंदाजी. बघा रिप्ले मध्ये जर बघितला तर निश्चितच किती वेगानं हा चेंडू खेळले होते, मात्र श्याम गुप्ताचे रिफ्लेक्सेस थोडेसे जास्त झालेत तिथे. एनिवे हा झेल सुटतोय आणि एक संधी आता अक्षय सोनीला. लेट्स सी किती चांगल्या पद्धतीने तो कॅपिटलाइज करतोय. यावेळेला स्टायलिश फटका आहे. सॅम हरीश आहे तिथे, मात्र तो पुढे आलाय आणि चेंडू सीमा रेषा पार जातोय. लेट्स 4 धावा. सॅम हरीश हा झेल होणं गरजेचं होतं, मात्र थोडेसे जास्त अग्रेसिव्हली ते पुढे आलेत आणि अक्षय सोनी हा चेंडू त्यांच्या डोक्यावरून खेळले. 4 धावा. वेलकम रन्स फॉर जयश 11 नवघर. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचले. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. आदित्य परतलाय, उदय परतलाय, मात्र अक्षय सोनी आता नक्कीच या सामन्यामध्ये मिळालेल्या संधीचा वापर करताना दिसेल. श्याम गुप्ता नाराज असेल कारण इथे अक्षय सोनी त्याच्या गळाला जरूर लागला होता. हे मैदान ओपन आहे, इथे तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करता येऊ शकेल, मात्र अंदाज टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर अंदाज घेण्याचा खेळ आहे. खाली राहिलाय चेंडू, खाली राहिलाय. अपेक्षा केली होती उंचीची, मात्र त्यावर पूर्णपणे कडी केलंय. गुड बॉलिंग, चेंज ऑफ पेस होता. श्याम गुप्ता आपलं टॅलेंट अतिशय चांगल्या पद्धतीने यूज करतो या सामन्यामध्ये. एक अतिशय चांगलं क्रिकेटिंग ब्रेन आहे. सुपर्ब कॉन्टेस्ट बिटवीन बॅट अँड बॉल. जीजे स्पोर्ट्स वर्सेस जयश 11 नवघर. गुड शॉट. यावेळेला जर बघितलं, मात्र इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. राजूने हा चांगला झील टिपलाय. एक छोडेंगे तो एक पकडेंगे जरूर. ये है जीजे स्पोर्ट्स. चांगला फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग लेग रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजू मार्फत. आणि ते ऍट द एंड श्याम गुप्ता विकेट मिळवतोय. 2 चांगले गडी बाद केले श्यामनं, एक उदय आणि त्यानंतर आता अक्षय सोनी सुद्धा परतलाय. त्यामुळे मोठा खिंडार इथे पडेल. विकेट डाऊन. संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या 27 आणि गडी बाद झाले ते 3. आदित्य बाद, उदय बाद आणि अक्षय बाद, म्हणजे 3 मोठे फटके खेळणारे फलंदाज आता बाद झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सनी पटेल.
या सामन्यामध्ये आता परतत असताना जे स्पोर्ट्स भाईंदर संघ पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, 9 धावा, त्यानंतर आपण बघितलं 2 षटकात 20 धावा, मात्र या षटकात फक्त आले 7 धावा. ऑल थँक्स टू श्याम गुप्ता. एक लकी चौकार सुद्धा आलाय तुषार, कारण तो झेल होता जवळजवळ, मात्र त्या चौकारच्या मदतीने 7 धावा झाल्यात. मात्र आता इथे जर विचार केला तर जश 11 नवघर संघाचा ग्राफ आता खाली खाली येत चाललाय. पहिल्या षटकात 11 धावा, त्यानंतर 9 धावल्या आणि आता 7 धावा, म्हणजे आलेख खाली आलाय. आणि त्याचा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तिथे जश 11 नवघर संघाला करावा लागेल. मात्र या सामन्यावर आता कंट्रोल जवळजवळ आपल्या परिस्थिती आवाक्यात आणलंय, ते म्हणजे टीम जे स्पोर्ट्सनं. पुन्हा एकदा सुनीलला प्रमोट केलंय. गुड कॉल आहे, अतिशय चांगला कॉल आहे हा, कारण सुनीलचं षटक अप्रतिम होतं आणि त्यामुळेच आता ही देखील एक अतिशय चांगली संधी आहे किंवा ही महत्वपूर्ण जोडी आहे. अजून एक चांगला ब्रेक थ्रू मिळवण्याच्या प्रयत्नात जे स्पोर्ट्सचा संघ दिसतोय. योगेश आणि एकूणच सनी पटेल ही जोडी मैदानाच्या आत. सुनील यावेळेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर वळालाय. पंचांनी लाईन चेंज केली. अवांतर धाव संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. पंच म्हणून तुम्ही अशोक राऊत यांना बघू शकता. भरपूर मोठा अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा आणि अफलातून पंच आहेत. थोडंसं वेगळं चॅलेंज देण्याचा प्रयत्नात आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी टाकून. लेट्स सी. यावेळेला मात्र चांगली लाईन आणि लेंथ आहे. चेंडू देखील खाली राहिलाय. अपेक्षा केली उंचीची, मात्र ती फोल्ड ठरते आहे. गुड डिलिव्हरी. एक वेगळे टॅलेंट आहे सुनीलकडे. दिशान टप्प्यावर कंट्रोल असतोच. मगाशी तो थोडासा जास्त चॅलेंज देण्याच्या प्रयत्नात आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकलाय त्यांनी. मात्र यावेळेला आपली जेन्युइन लाईन आणि लेंथ जी आहे आणि आपली जी उंची आहे त्याला बरोबर तो साथ देण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम गोलंदाजी, चांगलं कमबॅक. धावसंख्या 28-28. 3 गडी बाद झालेत टीम जश 11 नवघर संघाचे. यावेळेला चांगला फटका आहे. चेंडू होता स्लॉट मध्ये, पाठवून दिलाय बाहेरच्या प्लॉट मध्ये. षटकार. चेंडू बाहेर गेलाय. अफलातून फटका. या षटकानं थोडंसं हायसं वाटेल, कारण धावा येणं गरजेचं होतं. मागच्या षटकात धावा नव्हत्या, मात्र या षटकानं थोडीशी हनुमान उडी घेतली. संघाची धावसंख्या आता 34 वर जाऊन पोहोचले. हे चौथं षटक मैदानात सुरू आहे. त्यामुळे निश्चितच 50च्या पलीकडे जाण्याचा नक्की प्रयत्न असेल तिथे जश 11 नवघर संघाचा. आणि त्यासाठी आता योगेशनं आपल्या बाया सरसावल्यात, कारण आदित्य 0 बाद झाला. उदयनं आपलं काम चांगलं केलं. 11 चेंडूत 21 धावा केल्या. असं वाटतंय की अक्षय सोनी आता भरात येतोय, मात्र तो लवकर बाद झाला 4 धावा काढून. त्यामुळे आता सनी पटेल आणि योगेशला सगळी सामन्याची सूत्र हातात घ्यावी लागतील. टेनिस क्वालिटीचे बॉल आहेत. इथे बरेच चेंडू पाण्यात जाताना दिसतील. काल देखील बरेच चेंडू पाण्यात गेले होते, मात्र प्रत्येक वेळेला नवीन चेंडू प्रोव्हाइड होतोय. हा नियम आहे, लक्षात घ्या या स्पर्धेचा. जे युजेबल बॉल. ओ, यावेळेला पुन्हा एकदा आपण असं बघतोय हाफ हार्टेड अपील. मात्र इथे ज्या पद्धतीने हा फटका खेळण्यासाठी गेले, या चेंडू टप्पापर्यंत काहीसा मूव देखील झालाय. मुवमेंट जबरदस्त होती चेंडूला. मात्र इथे योगेश आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला फटकावण्यासाठी गेले होते. दोन्ही पंच एकत्र येतात आणि जागेवर जाऊन नक्कीच जो काही निर्णय आहे तो येईल. अपील मात्र अफलातून तिथे मेहुल गुप्ता अँड कंपनी यांच्या मार्फत झालंय. फलंदाज बाद नाही आहे इथे असं दर्शवलंय पंचांनी. प्ले अँड मिस असंच पंच तिथे सांगतायत की ज्या पद्धतीने आउटसाइड द ऑफ स्टंप खेळण्यासाठी आले होते त्यामुळे प्ले अँड मिस झालाय. त्यामुळे वाईटची शंकाच नाहीये. मात्र अपील जबरदस्त झालं होतं. हा चेंडू इथे डॉट येतोय. एक षटकार आल्यानंतर मात्र इथे पुन्हा एकदा आपण बघतोय जबरदस्त इथे डॉट चेंडू येतोय. धावसंख्या
34 वर जाऊन पोहोचली आहे. 34. लक्षात घ्या, या सामन्यात विजयी होणार संघ लगेच फ्रेंड्स 11 मिराट संघासमोर असेल. आजच्या दिवसातील सकाळचा हाफ आम्ही क्लिअर करणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी सुनील शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे, काय उंची लाभलंय. पुन्हा एकदा अपील, मात्र या अपिलामध्ये तथ्य नाही असं पुन्हा एकदा दर्शवत आहे. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. सुनील आपलं टॅलेंट पुन्हा एकदा खणखणीत वाजून दाखवत आहे. अफलातून गोलंदाजी, ग्रेट डिस्प्ले ऑफ बॉलिंग बाय सुनील. या मॅचची कॉम्पिटिशन लेवल थोड्याच्या वेगळ्या दर्जावर असते, वेगळ्या लेव्हलवर असते. कारण दोन्ही संघ जर बघितले तर एकमेकाला व्यवस्थित ओळखतायत. त्यांना माहिती आहे कुठल्या स्ट्रॉंग झोन आहे आणि एक्झॅक्टली कुठल्या वीक झोनवर आपल्याला आक्रमण करायचं आहे. नेक्स्ट बॉल, फुल पिच डिलिव्हरी आहे. इथे जास्त धावा मिळणार नाहीयेत. लेट्स सी, विकी शाह भरपूर वेगाने येतोय. एकच धाव मिळेल. थोडस ओव्हर थ्रोईंग आहे, मात्र एकच धाव. धाव संख्या 35. या षटकातील आय थिंक अजून एक चेंडू शिल्लक असेल, मात्र धावसंख्या 35 आहे. सनी पटेल पहिल्यांदा सामोरं जाईल. लेट्स सी, त्याच्या बॅट मधून मोठ्या धावा येतील का, कारण एक अतिशय आकर्षक खेळाडू आहे. बराचदा सनी पटेलने केलेली आकर्षक कामगिरी आम्ही पाहिलंय. लेट्स सी, अपेक्षा भरपूर आहेत, मात्र एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. युनायटेड वी प्ले, युनायटेड वी स्टँड हा एक अतिशय चांगला मोटो आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतोय. युनिटी दाखवा मित्रांनो. हिरा भाईंदरचं क्रिकेट उंच करण्यामध्ये तुमचाच मोठा हातभार असेल. सुनील टू सनी पटेल. यावेळेला स्टायलिश फटका, स्टायलिश फटका आहे आणि चेंडू कव्हर पॉइंट मधून ट्रॅव्हल होताना दिसेल चौकारासाठी. ऍब्सोल्यूट ब्युटी बाय सनी पटेल. 4 धावा. धावसंख्या 39. धावसंख्या 39. या चेंडूवर चौकार आलाय आणि अफलातून स्क्वेअर ड्राईव्ह दाखवलाय तिकडे सनी पटेलला. धावसंख्या 39. षटक संपलेले 4. धावसंख्या 39. आसिफ भाई स्प्रे है क्या अवेलेबल? यस यस अवेलेबल है. तर धावसंख्या 39 झाले. षटक संपलेल्या ती म्हणजे 4. सरासरी जवळजवळ तुषार 10ची आपण पकडू शकतो, मात्र या 19 षटकामध्ये अजून 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. अर्सलान खोत नवीन गोलंदाज इथे येईल. करंट रन रेटचं पाहिलं तर 9.75 असा करंट रन रेट आहे. धावगती ज्याला आपण म्हणतो. लक्षात घ्या, एखादी गोष्टीची रिक्वायरमेंट असेल तर आमच्या आयोजकांना सांगा, ते मैदानाच्या आतमध्ये जातील. कोणीही कुठलीही गोष्ट देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाता कामा नये, कारण बऱ्याच ठिकाणी आपण बघतो पेनल्टी असते, त्यामुळे इथे देखील ती पेनल्टी आहे. इथे पाण्याची रिक्वायरमेंट असेल तर लगेच आयोजकांना सांगा, ते सक्षम आहेत. मात्र या शेवटच्या षटकात अर्सलान खोत आपली कामगिरी कशी रेज करतोय, तर दुसऱ्या बाजूला योगेश आणि सनी पटेल हा जो बॅटिंगचा ओघ आहे तो कशा पद्धतीने दाखवत आहेत, कारण दोघांनी आतापर्यंत आकर्षक कामगिरी केलंय. कारण एका बाजूला योगेश जर बघितला एक षटकार ठोकलाय, मात्र काही चेंडू डॉट खेळलाय. तो 4 चेंडू आतापर्यंत डॉट खेळलाय. 8 धावांवर तो नाबाद खेळतोय. तर सनी पटेल एक चेंडूत एक चौकार ठोकलाय आणि 4 धावांवर तो खेळतोय. इट्स अ लास्ट ओव्हर. या इनिंगची ही शेवटची ओव्हर म्हणजे अंतिम षटक. आतापर्यंत 27 मिनिटं झाली आहेत. अर्सलान टू योगेश. फुल पिच डिलिव्हरी. अपील होत आहे, मात्र एक्झॅक्टली काय घडलंय बघूया. इज इट ऑन बॅट और पॅड? बॅटने आले ही धाव. एक धाव इथे पूर्ण होते आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 40. 3 गडी बाद 40 धावा. जश 11 नवघर. नवीन नाव, नवीन जर्सी. सनी पटेल लगेच चेंडू चेक करतोय की एक्झॅक्टली आता शेवटच्या षटकात मला काय करायचं आहे. प्लॅनिंग असतात, बरेच क्रिकेटपटूंचे असे प्लॅन असतात की कुठल्या वेळेला कशा पद्धतीने आपण बाया सरसवू शकतो. कारण एक टार्गेट सेट करताना एक वेगळा माइंडसेट असतो आणि एकूणच ज्या वेळा तुम्ही
टार्गेट चेस करता त्यावेळेला थोडासा माइंडसेट वेगळा असतो. मात्र काही असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर या गोष्टीचा जास्त परिणाम होत नाही. ते आपला जो नॅचरल खेळ आहे तोच करताना दिसतात आणि कदाचित सनी पटेल हे त्याच एका कॅटेगरीतलं नाव आहे. लेट्स सी अरसलान वर्सेस सनी पटेल. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि काय फटका खेळलेत. ऑन द एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर षटकार. सनी पटेल 2 चेंडू खेळलाय आणि 10 धावा केलेत. संघाची धाव संख्या 46. व्हॉट ए शॉट. ऍब्सोल्यूट ब्युटी. रिप्ले इंटरेस्टिंग असेल. अतिशय जबरदस्त चेंडू जर बितला तर आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि मी माशी म्हटलं की काही खेळाडूंवर परिणाम नसतो की ते कुठच्या सिच्युएशन मध्ये खेळतात आणि अफलातून रित्या इथे हा षटकार खेळलेत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. वेलकम वेलकम सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. जे जे प्रेक्षक एन्जॉय करण्यासाठी आलेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. वेलकम पंकज. मात्र या षटकारानं सामन्याची गणित बदलतील. धावसंख्या झाले तुषार ती म्हणजे 46. 46 एक आव्हानात्मक टार्गेट आतापर्यंत झालंय. मात्र येणारे जे चेंडू आहेत त्याच्यामध्ये अजून धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतील जस्ट 11 नवगडचे खेळाडू. आयज ऑन सनी पटेल. अरसलान खोत कसं काय कमबॅक करेल या मॅच मध्ये. या वेळेला अजून एक चांगला मोठा फटका. सनी पटेल ऍट इज व्हेरी बेस्ट. ओव्हर पिच डिलिव्हरी होती. या वेळेला मात्र आपला एंड चेंज करतोय आणि काव कॉर्नरला डोक्यावरून षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय सनी पटेल. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय. चौकार षटकार षटकार. 16 धावा नाबाद. व्हॉट अ बॅटिंग. संघाची धावसंख्या 50 पलीकडे 52 धावा. वेल डन जस्ट 11 नवगर. काय जबरदस्त बॅटर आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी सगळेच ओळखले जातात. आदित्य असो, उदय असो, योगेश असो, अक्षय सोनी असो, सनी पटेल असो, अक्षय पाटील असो, मोठी बॅटिंग लाईनअप आहे. सचिनला कोण विसरेल. गण्याला देखील कोण विसरेल. त्यामुळे मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आता मात्र इथे अरसलान खोतला भरपूर मोटिवेशनची गरज असेल. कारण या षटकात आतापर्यंत पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर लागोपाठ दोन्ही चेंडूवर 2 षटकार आलेत. धावसंख्या आतापर्यंत 13 आले या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 52 आहे. 52. व्हॉट अ बॅटिंग बाय सनी पटेल. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल. तीन चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. सनी पटेल ही इज ऑन फायर. यावेळी आपण एकदा टॅप केलाय डाऊन द ग्राउंड. भरपूर वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. विकी शाह वेगाने आलेत. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय योगेशनं. सुखरूप आहे. व्हॉट अ इलेक्ट्रिफाइंग रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावा आणि ते खरोखरच कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचा. इलेक्ट्रिफाइंग रनिंग बिटवीन द विकेट. मात्र पंचांचा निर्णय तिथे झालाय. बॅटर सुखरूप आहे. या दोन्ही तुषार संघाची धावसंख्या 54 वर गेली आहे. 54. लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट बॉल. यावेळा पुन्हा एकदा टॅप ऑन साइडला. कॉर्नर मधून श्याम गुप्ता. विकी शाह कोण कॉल देते. थोडस फंबल. 2 धावा सहज. आतापर्यंत या षटकामध्ये जबरदस्त चोप बसलाय. 1 शॉट आहे इथे. अतिशय चाणाक्ष कामगिरी तिथे पंचांची. 1 शॉट आहे त्यामुळे एकच धाव इथे गणली जाईल. संघाची धावसंख्या 55. 55. या इनिंग मधील हा कदाचित लास्ट शेवटचा चेंडू असेल. लेट्स सी काय घडतंय. अरसलान खोत काय करेल किंवा सनी पटेल काय करेल. गुड बॉल. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र बॉडीच्या भरपूर दूरवर टाकलाय. या चेंडूची अपेक्षा होती अरसलानला. मात्र या षटकात धावा जरूर आल्या. तब्बल 16 धावांचा चोप या एकूणच षटकामध्ये आलाय. त्यामुळे धावसंख्या थांबले ती म्हणजे
55 वर आणि 56 धावांचं लक्ष्य असेल ते म्हणजे जे स्पोर्ट्स या संघासमोर 56 टू विन. 56 धावांचं लक्ष्य आहे. थोड्याशा लगेच विश्रांतीनंतर आमचा सहकारी समालोचक मित्र तुमच्यापर्यंत धावतं समालोचन घेऊन येईल. तोपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. बंदराला गोपारू थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय युनायटेड वे प्ले युनायटेड वे स्टँड्स आयोजक मीरा रोड फ्रेंड्स 11 मीरा रोड आयोजित क्रीडा स्पर्धा. आज या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस सुरू असलेला सामना आपण दोन बलाढ्य संघांमध्ये पाहतोय. जश 11 नवघर विरुद्ध जे स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना जश 11 नवघर संघाने फलकावरती धावा उभारल्या. 55 धावा उभारल्या आणि 56 धावांचं आव्हान ठेवलंय जे स्पोर्ट्स या संघासमोर. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फलंदाज अगदी पाहिलं तर सनीच्या माध्यमातून, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. स्लॉगवरच्या षटकामध्ये अक्षरशः तो बरसला. चांगली बॅटिंग केली आणि चांगलं टोटल त्याने सेट केलं. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर अब्बास भाई, असगर खान, आसिफ भाई, इम्तियाज भाई, चिराग दवे, श्रीकांतजी शेट्टी, तदनंतर फहद भाई, आकिब भाई या सर्वांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून स्पेशल थँक्स या ठिकाणी आपण पाहतोय. बाळा सर, अगदी पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलं, त्यांचा देखील आभार व्यक्त करू. तदनंतर नितीन वारे जे NP स्पोर्टचे ऑनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जर्सी दिली गेली आहे, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. जाऊया मॅचच्या दिशेने. 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतो. टीम जे स्पोर्ट्स समोर सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. संत्या आणि एका बाजूला मेहुल गुप्ता हे दोन फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय. 56 धावा हे ते बनवायच्या. 30 चेंडूमध्ये 56 धावा.
सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, इथे मात्र तुमची युनिटी ऑफ मॅटर ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रित येणं, एकजूट होणं, एकच संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला संघ पाहतोय जे स्पोर्ट्सला आणि एका बाजूला आपण पाहतोय जस्ट 11 नवघरला. दोन्ही संघ मीरा भाईंदर परिसरातील बलाढ्य संघ आहेत आणि नक्कीच चांगली रंगत पाहायला मिळेल. हा सामना रंगेल कारण 56 धावा बनवताना अगदी कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल जस्ट 11 नवघरच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. कारण मोठा संघ आहे जस्ट 11 नवघर संघ, कारण विविध भागामध्ये जाऊन हा संघ खेळत असतो. भिवंडी असू द्या, कल्याण असू द्या, पालघरच्या विविध भागामध्ये या संघाला आपण खेळताना पाहिलाय आणि आज आपल्याच विभागामध्ये खेळताना पाहतोय जस्ट 11 नवघरला. 56 धावा जे स्पोर्ट्सला या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी राऊत यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आणि आरके या क्रीडा नगरीचे अगदी ते अगदी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीचं संवर्धन केलं गेलं असे मोरव्या गावातील व्यक्तिमत्व आहेत. हरिश्चंद्र राऊत, हरेश्वर राऊत यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला आदित्य शेट्टी हा गोलंदाज आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय संतोष. या खेळाडूला संत्या नावानं देखील त्याला ओळखलं जातं आणि एका बाजूला मेहुल गुप्ता या खेळाडूला देखील आपण पाहतोय. चांगली सुरुवात करावी लागेल कारण 56 धावा बनवायच्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल या मॅच मध्ये आणि अगदी चांगलीच लढत पाहायला मिळेल. जास्त वेळ दौडू नका, आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. पंचाच्या भूमिकेमध्ये अशोक राऊत सरांना पाहतोय आणि एका बाजूला महेंद्र पाटील सरांना आपण पाहतोय. पंचाची भूमिका देखील फार महत्वाची आहे. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय परंतु अनुभव फार आहे आमच्या पंचांकडे आणि खूप चांगलं डिसिजन अगदी मैदानामध्ये आपण पाहतोय. पंच अशोक राऊत सर अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात आणि पॉवर प्लेचं षटक असेल. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य शेट्टी. आदरणीय सन्माननीय हरेश्वरजी राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर नक्कीच हरेश पाटील जे आरके मोरवाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत त्यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. पहिला चेंडू वाईट चेंडू आपण पाहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू होता आणि इथे एक धाव मिळते आदित्य शेट्टी. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती संतोष साठी लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं यावेळेस पुढे आले तर कव्हरच्या वरतून खेळलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ. षटरक्षक त्या ठिकाणी पोहोचतील. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगला एफर्ट्स लावलाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 3 या आकड्यावर. खूप चांगला स्ट्रोक होता. अगदी कव्हरच्या डोक्यावरून खेळले होते परंतु त्या ठिकाणी षटरक्षक पोहोचलेचा कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला. अगदी मी तर म्हणेन कमाल दाखवली, एफर्ट्स दाखवला आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या षटरक्षकानं कारण कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी कव्हरच्या डोक्यावरून अफलातून सुरेख फटका खेळले होते. टिपिकल पॉवर प्ले मध्ये खेळला जाणारा फटका होता आणि तो फटका संतोषच्या बॅट मधून आला. 56 धावा बनवायच्या हा सामना जिंकण्यासाठी. जे स्पोर्ट्सला चांगली फलंदाजी आहे परंतु इथे मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल जस्ट 11 नवघरच्या विरोधात खेळताना कारण बॉलिंग लाईन खूप चांगली आहे या संघामध्ये. आदित्य शेट्टी एक महत्वाचा खेळाडू आहे. पॉवर प्लेचा षटक तो हाताळतोय आणि त्याच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 धावा आपण फलकावरती पाहतोय. गोलंदाज आदित्य शेट्टी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं स्ट्रायकिंग एंडला संतोष या खेळाडूला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याला चेंडू होता. चांगला ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफला शतरक्षक आहे तिथे. चांगलं शतरक्षण. धाव मिळणार नाहीये कारण चांगलं शतरक्षण यावेळेस या चेंडूवरती. चांगला ड्राईव्ह होता परंतु प्लेसमेंट खराब होती. मिड ऑफला शोधलाय आणि मिड ऑफला चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि इथे डॉट चेंडू येतोय. चांगला कमबॅक करतोय आदित्य शेट्टी. अगदी वैविध्यपूर्ण विविधता आपल्या गोलंदाजीमध्ये तो दाखवतोय चांगल्या पद्धतीनं. इथे स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं. मिड ऑनला चांगला एफर्ट्स होता. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करत होता तो शतरक्षक
सनी पटेल चांगला एफर्ट्स होता, परंतु इथे झेल घेऊ शकले नाहीत आणि इथे एकच धाव मिळते. आदित्य थोडा निराश आहे, कारण हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. सनीने जरूर प्रयत्न केला, परंतु झेल सुटला. मिडॉनला शतरक्षण करत होता आणि इथे एक धाव मिळते फलंदाज संतोषला. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावर. चांगली सुरुवात केली आहे आदित्य शेट्टीने या ओव्हर मध्ये, कारण मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय, फलंदाजांना रीड करतोय आणि तदनंतर गोलंदाजी करतोय आदित्य शेट्टी. यावेळी चांगला फटका ऑन साइडला, चेंडूला भिरकावलाय, एफर्ट जरूर लावलाय, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. डॅडीचं मॅग्निफिसंट स्ट्रोक, सीमारेषा पार, षटकार. सहा धावांसाठी मोठा फटका, एफर्ट जरूर लावला होता त्या शतरक्षकानं, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते आणि चांगला स्ट्रोक आलाय फलंदाज मेहुलच्या बॅटमधून. आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. आदित्य शेट्टी पुन्हा एकदा मेहुलसाठी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्सला शतरक्षक आहेत, चांगलं शतरक्षण. इथे देखील धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. एक षटकार आला, तिथे देखील एफर्ट्स लावणं गरजेचं होतं, परंतु चेंडू अडवू शकले नव्हते. 6 धावा त्या ठिकाणी गेल्या. आदित्य थोडा निराश झाला. तदनंतर खोलवट टप्प्यात चेंडू जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न मेहुलने केला. डॉट चेंडू येतोय याही चेंडूवरती. आदित्य पुन्हा एकदा. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं सरळ चेंडूला धडलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. म्हणजेच काय, दोन्ही फलंदाजांची आविर्भाव आणि देहबोली जर पाहिलं ना, तर ते त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे अगदी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. कारण 16 धावा पहिल्या षटकामध्ये आदित्य शेट्टीच्या विरोधात. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली मेहुल गुप्ताच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार या मॅच मध्ये. कमालीची बॅटिंग तो करतोय, अक्षरशः बरसला त्या षटकामध्ये. कारण सुरुवातीला पाहिलं तर मिड विकेटला त्याच्या बॅटमधून षटकार, त्यानंतर लॉंग ऑफला तो बॅटिंग करतोय मेहुल गुप्ता या मॅच मध्ये. आता इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम जे स्पोर्ट्सला या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये गोलंदाज योगेशला, कारण एक चांगला गोलंदाज आहे. आज त्याला आपल्या टीमसाठी चांगले योगदान द्यावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च झाल्या. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्यावी लागेल, चेंडू डॉटी टाकावे लागतील आणि मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं देखील लागेल योगेशला. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. षटक क्रमांक 2 स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोषला आपण पाहतोय. आतापर्यंत 3 धावांवर तो खेळतोय या मॅच मध्ये. योगेशचा हा चेंडू खूप चांगला आहे, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर होत नाहीये, रिचेबल नव्हता हा चेंडू. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आणि यावेळी चेंडू खूप छान होता, अफलातून चेंडू पाहायला मिळाला, कारण पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वळताना आपण पाहिलाय. चांगला चेंडू. योगेश पुन्हा एकदा. स्विचिटचा फटका, यावेळेस पाहिला तर शतरक्षक नाहीये. बॉल जातोय इनटू द गॅप, सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. खराब चेंडू होता, लेंथ थोडीशी मागे ठेवली, शॉर्ट लेंथवर चेंडू होता. आणि इथे जर पाहिलं तर स्विचिटचा फटका संतोषच्या बॅटमधून आला. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. अगदी शतरक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये आणि लगेचच एक चांगला फटका
फलंदाज संतोषच्या बॅटमधून येतोय. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग जजेस स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहतोय. 56 धावा बनवायच्यात आणि जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मिळाली या संघाला. इथनं कमबॅक करावं लागेल जस 11 नवघरला. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी क्षमता आहे या संघाकडे, परंतु गोलंदाजी करत असताना विकेटी घ्याव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील पाहिलं तर अगदी बॅकफुटला गेले, तदनंतर चेंडूला खेळलेत. कव्हर रिजन मध्ये शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवलाय आणि इथे एकच धाव मिळते. चांगला फटका होता. बॅकफुट पंच पाहायला मिळाला फलंदाज संतोषच्या बॅटमधून आणि इथे एकच धाव आली. आणि या एका धावेनं टीमची टोटल गुण तालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावर. चांगली भागीदारी पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 16 धावा. या षटकामध्ये सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा संधी येते तेव्हा मोठा फटका खेळला जातो आणि जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो तेव्हा सिंगल डबल्स देखील घेतली जाते. हे आहे क्रिकेट आणि खूप चांगलं क्रिकेट दर्शवत असताना जे स्पोर्ट्स या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. गोलंदाज तयार. इथे चांगला चेंडू आहे. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मेहुलनं केलाय. फटका फसलाय. चांगला चेंडू होता. फलंदाजाला रीड केलं, तदनंतर लेंथ मध्ये बदल केला, लाईन देखील बदलवली. इथे डॉट चेंडू येतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचं आकलन या चेंडूवरती पाहायला मिळालं गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. आणि योगेश जाणला जातो. वैविध्यपूर्ण विविधता तो गोलंदाजी करत असताना दाखवत असतो आणि लेदर क्रिकेटचा फार जास्त अनुभव आहे या खेळाडूकडे. आणि तो गोलंदाज मैदानावरती. आणि अशा गोलंदाजाच्या विरोधात खेळताना अगदीच नक्कीच संघर्ष करावाच लागेल फलंदाजांना. तो जाणला जातो व्हेरिएशन आणि व्हरायटीसाठी. तो कटिबंध असतो अगदी आपल्या वेगासाठी आणि चांगली गोलंदाजी करतोय. परंतु एका बाजूला मेहुल या फलंदाजाला जर पाहिलं ना तर तो देखील लेदर क्रिकेट खूप जास्त खेळलाय आणि खूप जास्त अनुभव आहे या खेळाडूकडे. म्हणजेच काय चांगलं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. आपण पाहतोय एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा फ्रेंड्स 11 मीरा रोडच्या माध्यमातून अब्बास भाई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला कालपासून पाहायला मिळालं आणि चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, कारण सर्व धर्म समभाव ही संकल्पना मांडून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश पॉलिन ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे, कारण फलंदाजाच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मेहुलचा आणि लवकरच फलंदाजाला ओळखलं आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर केलाय गोलंदाज योगेशनं. चांगला चेंडू. या षटकामध्ये जरूर एक चौकार आलाय, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक देखील या गोलंदाजाने केलाय. चांगली गोलंदाजी योगेश. यावेळेस अगदी डिफेन्स करायचा होता. बाउन्स देखील होता विथ द टर्न विथ द बाउन्स. फलंदाज देखील बीट झाले आणि यष्टिरक्षक देखील बीट झाले. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते या चेंडूवरती आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 22 या आकड्यावर. 22 धावा. आणि अगदी प्रथम फलंदाजी करत असताना जज 11 नवघर संघाने 20 धावा केल्या होत्या. 1 विकेट गमावली होती, परंतु त्या उलट जजेस स्पोर्ट्सनं 22 धावा केल्यात. म्हणजेच काय 2 धावा एक्स्ट्रा बनवलेत, परंतु इथे विकेट गमावली नाहीये. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला पाहायला मिळते. या 2 फलंदाजांमध्ये चांगली लढत पाहायला मिळते, चांगलं युद्ध पाहायला मिळते. आणि रन रेट जर पाहिलं तर 11च्या सरासरीनं आतापर्यंत धावा केल्यात जजेस स्पोर्ट्सनं या मॅच मध्ये, परंतु येणाऱ्या ओव्हरमध्ये 11.33च्या सरासरीने इथे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. परंतु चांगली सुरुवात झालेली आहे आणि विकेट देखील हातामध्ये आहेत. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम जजेस स्पोर्ट्सला. जबरदस्त मॅच रंगली आहे. हा सामना रंगेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता, हा सामना जरूर रंगेल आणि तो सामना रंगलाय, कारण इक्वेशन जर पाहिलं तर अगदी बदललाय. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. फ्रेंड्स 11चे सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी यायचं आहे, बसायचं आहे. फ्रेंड्स 11चे सर्व खेळाडू, कारण यानंतर आपला सामना असेल आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहे फ्रेंड्स 11 मीरा रोड. अब्बास भाई यांचं खूप मोठे योगदान, तदनंतर असगर खान, आसिफ भाई, इम्तियाज भाई, चिरागजी दवे, श्रीकांतजी शेट्टी, तदनंतर फवाद भाई आणि अकीब भाई यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. आणि खूप चांगली संकल्पना मांडली आहे, सर्व धर्म समभाव आणि अप्रतिम आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती मोनू आलाय बॉलिंग ट्रॅक वरती.
मोनूचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याला चेंडू होता, ऑन साइडला खेळत चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला वाईड ऑफ लॉंग ऑनला. अक्षय त्या ठिकाणी पोहोचलेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे 2 धावा मिळतील. होतोय काय चांगली बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग मेहुल गुप्ताच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज मोनू यावेळेस देखील आडव्या बॅटनं चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका मेहुल गुप्ताच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. काही चांगली बॅटिंग करतोय मेहुल गुप्ता. मेहुल गुप्ता सांगतोय अफलातून बॅटिंग करतोय. ख्वाबिया भी है खुबिया भी है, बोल तेरे को मुझ में क्या देखना है, क्या दिखाऊं तुझको. अगदी पहिला षटकार होता मिड विकेटला, वाव. दुसरा होता अगदी लॉंग ऑनला, तो देखील होता षटकार. आणि इथे देखील पुन्हा एकदा मेहुल गुप्ताच्या बॅट मधून येतोय षटकार. जस्ट लुकिंग लाईक अ वाव, अफलातून बॅटिंग. इथे देखील समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फटका खेळलेत अक्षय सोनी आहे तिथे. आणि इथे देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. दबाव जाणवते शतरक्षकांवरती. व्हॉट अ बॅटिंग, अफलातून बॅटिंग करतोय मेहुल गुप्ता, कमालीची बॅटिंग करतोय. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 38 या आकड्यावरती. पुरेपूर दबाव जाणवते शतरक्षकांवरती, कारण मोठा फटका खेळला जातो, तदनंतर एकेरी दुहेरी धाव घेतली जाते. जिथे 1 धाव आहे ना तिथे 2 धावा घेतल्या जातात, कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग मेहुल गुप्ताच्या माध्यमातून अक्षरशः बरसला या मॅच मध्ये. मैदानाच्या चहू बाजूनं हा फलंदाज बॅटिंग करतोय, प्रभावित करतोय. गोलंदाज मोनू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. इथे फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला शतरक्षक आहे, झेल घेणं गरजेचं आहे. इथे झेल सुटलाय आणि इथे फलंदाज अगदी अडचणीमध्ये सापडलाय की काय. 3ऱ्या पंचाने इथे रेफर केला. इथे झेल सुटलाय आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज मेहुल गुप्ता कुठेतरी मागे राहिलाय आणि इथे अडचणीमध्ये सापडलाय. आणि इथे आमच्या 3ऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. फलंदाज धावबाच्या स्वरूपात मेहुल गुप्ता बाद आहे. फलंदाज बाद, कारण इथे लॉंग ऑफला झेल सुटलाय आणि तदनंतर धाव घेण्याचा प्रयत्न मेहुल गुप्ताने केला. थोडासा मागे राहिलाय आणि चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. चेंडूची फेकी चांगली राहिली आणि फलंदाज मेहुल गुप्ता बाद झालाय. नक्कीच आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन सेट वरती.
झेल सुटलाय परंतु निराश झाला नाही, लगेच चेंडूची फेकी केली. मेहुल मात्र धाव घेण्यासाठी पुढे आला आणि तदनंतर चेंडूची फेकी. फलंदाजांना फलंदाज बाद आहे की नाही असा अंपायरला डाऊट वाटला आणि ते तिसऱ्या पंचांना रेफर केलं आणि ते फलंदाज मेहुल गुप्ता बॅक टू द पेव्हिलियन आणि ते फलंदाज बाद आहे. मेहुल गुप्ता महत्वाची विकेट मिळवली. मेहुल गुप्ता चांगली बॅटिंग करत होता आणि त्याला बाद केलाय. धाबाच्या स्वरूपात संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत, आपण सामन्याला सुरुवात करा. तेरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता जे स्पोर्ट्सला हा सामना जिंकण्यासाठी. सर्वांना नम्रतेची विनंती करतोय, वादविवाद करू नका, फेअर क्रिकेट खेळा. मित्रांनो, एकात्मता जोपासण्यासाठी अब्बास भाईने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे जास्त वादविवाद करू नका. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. हे आहे क्रिकेट. पंचांची उज्जत घालू नका. मित्रांनो, सिनियर खेळाडूंना विनंती करतोय की पंचांची आपण उज्जत घालू नका, कारण पंचांना क्रिकेटमध्ये महत्वाचं स्थान आहे, त्यामुळे पंचांची प्लीज आपण उज्जत घालू नका. तुम्ही लेजंड खेळाडू आहेत, त्यामुळे लेजंडरीचा तुम्ही रिस्पेक्ट राखा आणि चांगलं क्रिकेट खेळा. इथे 18 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जे स्पोर्टला हा सामना जिंकण्यासाठी महत्वाची विकेट मिळाली. मेहुल गुप्ता बाद झाला. मैदानावरती गणेश आलाय, एक महत्वाचा खेळाडू. मेहुलनं अगदी सामना जवळ आणून ठेवलाय. आज मात्र सकाळच्या सत्रापासून अब्बास भाई देखील बिझी आहे. आणि अगदी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून, कालच्या दिवसापासून पंचांना जर एखादा निर्णय डाऊटफुल वाटला तर पंचांना तिसऱ्या पंचांसाठी ते रेफर करू शकतात. अगदी कालपासून या स्पर्धेमध्ये ती नियमावली आहे आणि आज देखील ती अंमलात आणली जाईल. सो सर्व खेळाडूंनी, सर्व कर्णधाराने लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा जेव्हा पंचांना डाऊटफुल वाटेल एखादा निर्णय तेव्हा पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मोनू आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोषला पाहतोय. इथे एक धाव घेण्याच्या नादात फलंदाज मेहुल गुप्ता बाद झालाय, कारण झेल उडाला होता लॉंग ऑफला. शतरक्षकाने तदनंतर चेंडूची फेकी खूप चांगली केली आणि फलंदाज मेहुलला बाद केलं. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम जे स्पोर्ट्सला. गोलंदाज मोनू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट ना संतोषसाठी. यावेळी चांगला फटका आहे, चांगला कव्हर ड्राईव्ह, बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी सुरेख फटका संतोषच्या बॅट मधून येतोय. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला संतोषच्या बॅटमधून. अफलातून ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि 4 धावा मिळाल्या या चेंडूवरती. या 4 धावेने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी टीम जे स्पोर्ट्सला. चांगली बॅटिंग करतोय संतोष, कारण मेहुल गुप्ता बाद झाला. इथे संतोषने जबाबदारी घेतली त्याच्या सोबतीनं. फलंदाज गणेशला देखील पाहतोय. इथे सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, म्हणजेच 12 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्यात.
प्रति षटकामागे 7 धावा हा सामना जिंकण्यासाठी टीम जेजे स्पोर्ट्सला बनवायच्या आहेत या मॅच मध्ये। बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य शेट्टी पुन्हा आलाय। या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल आदित्य शेट्टीला। गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्राइकिंग एंडला गणेश जाधव। यावेळेस हो हो अराउंड द लेग 3 फ्लॅट शीट, यू मिस I will definitely hit, यष्टा उद्ध्वस्त। फलंदाज गणेश जाधव बॅक टू द पेव्हिलियन। थँक्यू। काही चांगला चेंडू पाहायला मिळाला आदित्य शेट्टीच्या माध्यमातून। अफलातून चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न गणेश जाधवने जरूर केलाय। त्रिफलाचीच्या स्वरूपात महत्वाची विकेट मिळवली, कारण मेहुल गुप्ता बाद झाला। तदनंतर इथे पाहिलं तर फलंदाज गणेश जाधव देखील बाद होतोय। येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता जेजे स्पोर्ट्सला हा सामना। परंतु आदित्य शेट्टी चांगली गोलंदाजी करतोय, एक मोठा खेळाडू आहे आणि या बॉल वरती त्यांनी महत्वाची विकेट मिळवली आहे, कारण गणेश जाधवला बाद केलाय। एक मोठा खेळाडू बाद केला, इथे चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय। जस्ट 11 नवगरच्या माध्यमातून देखील चांगला कमबॅक करावा लागेल। या ओव्हर मध्ये विकेट घ्याव्या लागतील, दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजांवरती। न्यू बॅटर मैदानावरती श्याम आलाय। श्यामनं चांगली गोलंदाजी केली, परंतु फलंदाजीमध्ये देखील त्याला दमखम दाखवावी लागेल। 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी। एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल। मगाशी देखील आपण उल्लेख केला होता की हा सामना रंगेल आणि तो सामना रंगलाय, कारण मेहुल गुप्तानं चांगली बॅटिंग केली, अगदी सामना जवळ आणला होता, परंतु या षटकामध्ये महत्वाची विकेट प्राप्त केली। अगदी पहिला चेंडू टाकत असताना आदित्य शेट्टीनं। जास्त वेळ दौडू नका, आयोजक आम्हाला सूचना देत आहेत। खूप जास्त उशीर झालेला आहे या सामन्यासाठी, दोन्ही संघांनी प्लीज सहकार्य करा। जस्ट 11 नवगर आपण देखील जास्त वेळ दौडू नका, आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत। गोलंदाज आदित्य शेट्टी राऊंड विकेटनं। श्यामसाठी चांगला फटका आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळले, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर। अजून एक चांगला फटका या मॅच मध्ये येतोय, सीमारेषा पार, चौकार। थँक्यू। चांगला स्ट्रोक श्यामच्या बॅटमधून आलाय, कव्हरच्या डोक्यावरून अफलातून स्ट्रोक होता आणि उत्तरच नव्हतं। यावेळेस क्षेत्ररक्षकाकडे चांगला फटका, आदित्य पुन्हा एकदा राऊंड विकेटनं। यावेळेस चांगला चेंडू आहे, अनपेक्षितपणे उचली, पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंच सहमत नाहीये। चांगला चेंडू आहे, चांगलं कमबॅक। येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता। येणारे 3 चेंडू फार महत्वाचे आहेत या षटकामधील। त्या चेंडूवरती कमी धावा दिल्या तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये रंगत पाहायला मिळेल। आदित्यला कमबॅक करावा लागेल, अगदी आपल्याकडे असलेली क्षमता, आपल्याकडे असलेले गुणकौशल्य मैदानामध्ये सिद्ध करावं लागेल। यावेळी चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर। अजून एक चांगला फटका श्यामच्या बॅट मधून येतोय। थँक्यू। या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 46 या आकड्यावरती। 50 या आकड्यावरती। क्षमस्व, चुकीची दुरुस्ती आमचे गुणलेखक करतायत। इथे फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला खेळलेत आणि बॉल जातोय सीमा रेषा पार। अजून एक चांगला फटका श्यामच्या बॅट मधून। थँक्यू।
पूर्णपणे सामना खुला झालाय. हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 2 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 2 धावा. या षटकामध्ये आदित्यच्या विरोधात चांगली बॅटिंग करतोय श्याम. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहतोय. चांगली बॅटिंग. स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन. इथे हवेत खेळले तर लॉंग ऑफला शतरक्षक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आणि अक्षय सोनीने टिपलाय झेल. श्याम बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर हरीश मैदानावरती आलाय. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू मध्ये 2 धावा डिपेंड होऊ शकतात का? तर होऊ शकतात. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावा लागेल आणि डॉट चेंडू टाकावे लागतील या षटकामध्ये गोलंदाजाला. बॉलिंग ट्रॅक वरती दादूस आलाय. षटक क्रमांक 5 आणि महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये 2 धावा फक्त वाचवायच्या आहेत या फलंदाजाला सामना जिंकण्यासाठी. समोर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय संतोष, जो सलामीला आला होता. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे संतोषनं या मॅच मध्ये. दादू यावेळेस चेंडू हवेत खेळले तर शतरक्षक चेंडू खाली जातील. झेल घेण्याचा प्रयत्न आणि ते झेल सुटलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि अशा तऱ्हेने सामना जिंकलाय. जे स्पोर्ट्सनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम जे स्पोर्ट्स. हार्ड लक, टफ लक. जस्ट 11 नवघर. चांगला सामना पाहायला मिळाला. अगदी लांब लचक सामना होता. खूप जास्त वेळ खर्च झाला या मॅच साठी, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने फलंदाजी करत असताना अगदी इम्प्रेस केलं. मैदानाच्या चहू बाजूने तो बरसला. अफलातून बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. तब्बल 11 चेंडू मध्ये 28 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. या मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर मेहुल गुप्ता. मेहुल या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा, कारण 11 चेंडू मध्ये 28 धावा मेहुलच्या बॅट मधून आलेत. चांगले फटके खेळला तो आणि सामना अगदी जवळ घेऊन आला होता. चांगली बॅटिंग मेहुलने केली.